नमस्कार मैत्रिणींनो, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। काय मैत्रिणींनो, पोटॅटो चिली नुसती तुम्ही आजपर्यंत हॉटेलमध्ये जाऊन खाल्ली असेल ना, तर चला आज आपण मस्त घरगुती साहित्यामध्ये आणि घरीच अशी पोटॅटो चिली बनवूया। कशाला बाहेर जाता आणि कशाला पैसे घालवता? आओ, या गोष्टी काय बनवणं काय फार काय अवघड नसतं, परंतु घरी बनवलं ना त्याचा आनंदही छान मिळतो आणि बाहेरच्या पेक्षा आपण केमिकल चा वापर न करता अगदी घरगुती साहित्यातच हे पदार्थ बनवू शकतो। परंतु आपल्याला चटक लागलेली असते ती बाहेरची खाण्याची, त्यापेक्षा आता इथे मस्त 2 बटाटे घेतले, ते छानसे कट करून घ्यायचे आणि अगदी फिंगर चिप्स ज्या पद्धतीने आपण कट करतो ना त्याच पद्धतीने हे कट करून घ्यायचे। जास्त काही वेळही लागत नाही आणि झटपट होतात, फक्त वेळ जातो तो करण्यासाठी। परंतु आपण घरीच अशा पद्धतीने बनवले तर सगळे आवडीने देखील खाता। एकीकडे मी आता बटाटे बॉईल करत ठेवले, ते काही जास्त बॉईल पण नाही करायचे, फक्त 5 ते 10 मिनिटं ठेवायचे। तोपर्यंत इथे मी कांदा ह्या पद्धतीने कट करून घेते। कांदा मस्त चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचा आणि तो कट करायचा म्हणजे आपल्याला जास्त बारीक पण नाही करायचा आणि असं उभ्या आकारामध्ये सुद्धा कट नाही करायचा, तो फक्त चौकोनी आकारामध्ये छान असा कट करून घ्यायचा। ज्या रोज आपण पद्धत कांदा कट करण्यासाठी वापरतो ना ती पद्धत न वापरता या पद्धतीने कट करायचा। सोयाबीन चिलीसाठी पण आपण अशाच पद्धतीने कांदा कट करतो ना, त्या पद्धतीनेच। तर मैत्रिणींनो, आपण नेहमी बाहेरच्या रेसिपी खायला आपल्याला खूप मजा वाटते, परंतु बाहेरच्या रेसिपींपेक्षा घरच्या अशा नवनवीन रेसिपी जर बनवून खाल्ल्या ना तर आपल्यालाही आनंद वाटतो आणि बाकीचे पण आवडीने खातात। तर आता इथे कांदा कट करून झाल्यानंतर इथे शिमला मिरची देखील त्याच पद्धतीने कट करून घेऊयात। सोयाबीन चिली ज्या पद्धतीने बनवली जाते त्याच पद्धतीने ही बनवायची, जास्त काही अवघड पद्धत नाही, परंतु नवीन ही रेसिपी आहे। सगळ्यांनी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडीने खा आणि आपली पण रेसिपी कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका। आता इथे छान असे कांदा, शिमला मिरची, टोमॅटो हे सर्व कट करून झालेले साहित्य, एकीकडे बटाटे पण बॉईल झाले तोपर्यंत। आता ते छान कोरडे पण झाल्यानंतर मी लगेच एका भांड्यामध्ये ते ओतून घेतले। त्यामध्ये आता 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊयात। ते टाकल्यानंतर 1 चमचा मीठ टाकून घेतले। आता 1 ते 1.5 चमचा इतके लाल तिखट टाकून घ्यायचे। काश्मीरी लाल मिरची असेल तर खूपच उत्तम, नसेल तर आपली घरगुती देखील आपण टाकू शकतो। अर्धा चमचा हळद, हे सर्व टाकल्यानंतर छान असे मिक्स करून घ्यायचे आणि तोपर्यंत एकीकडे तेल तापतच ठेवायचं, म्हणजे झटकीपट ही रेसिपी होणार, जास्त काही वेळ पण लागणार नाही। आता हे बघा, तेल तर तापलेलंच आहे। आता त्यामध्ये आपण सुरुवातीला बटाटे बॉईल न करता आधी थोडासा कांदा बॉईल करून घ्यायचा आहे, कारण हा कांदा जर पटकन तो तळलेला असेल ना तर ज्यावेळेस आपण म्हणजे रेसिपी बनवणार जास्त वेळ पण लागणार नाही, परतवण्यासाठी अगदी झटकन होणार। त्यानंतर इथे बटाटे पण छान असे ब्राऊन आकारामध्ये तळून घ्यायचे। हे बघा, या पद्धतीने पूर्ण ब्राऊन होऊन द्यायचे, म्हणजे मग आतमध्ये ते कच्चे राहणार नाही या पद्धतीने। तर आता इथे सर्व बटाटे पण आपले तळून झालेले। त्यानंतर इथे थोडंसं तेल टाकून घ्यायचं, त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि हा तळलेला कांदा टाकलेला आहे। कांदा लगेच तळलेला असल्यामुळे त्याला जास्त परतवायची पण गरज पडणार नाही। त्यानंतर शिमला मिरची ती पण परतून घ्यायची, कोथिंबीर टाकून घेऊया। हे सर्व काही साहित्य छान असे परतून घ्यायचे। नंतर अगदी थोडेसे मी टोमॅटो पण कट केले, ते पण टाकून घेतले। टोमॅटोचा थोडासाच वापर करायचा आहे, कारण आपण यामध्ये सॉसचा पण वापर करणार आहोत, त्यामुळे। आता हे सर्व साहित्य छान असे परतून झाले, त्यामध्ये 2 चमचे इतका सोया सॉस टाकून घेतलाय। त्यानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस टाकून घेऊया, कारण टोमॅटो सॉस पण म्हणजे टोमॅटो असल्यामुळे देखील सॉसचा जास्त काही वापर केलेला नाही। टोमॅटो सॉसचा दोन्हीचं प्रमाण मिळतं जुळतं घ्यायचंय जर टोमॅटो टाकेल असेल तर। त्यानंतर ग्रीन चिली सॉस पण टाकून घेतलाय। आता हे छान पोटॅटो टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचंय। अगदी 10 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी, आधी जर तयारी असेल तर जास्त काही वेळ न लागता अगदी पाहुणे आल्यानंतर देखील तुम्ही ही रेसिपी बनवून पाहुण्यांना खायला देऊ शकता, त्यांना देखील आवडेल। इतकी छान मस्त अशी झटपट होणारी पोटॅटो चिली रेसिपी हॉटेलला हीच डिश जर आपण घ्यायला गेलो तर ती कमीत कमी 50 ते 60 रुपयाला तरी असेल आणि त्यांना खायला द्या। अगदी हॉटेलपेक्षाही अगदी केमिकल न वापरता घरीच अशा पद्धतीने झटपट होणारी रेसिपी आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती अगदी सगळ्या
सगळ्यांना समजतील या भाषेत घरगुती साहित्यामध्येच बनवलेल्या झटपट होणाऱ्या रेसिपी असतात। त्यामुळे एक सबस्क्राईबचं बटन दाबायला प्लीज विसरू नका। तुमच्या एक सबस्क्राईबने मला भरपूर सारं मोटिवेशन मिळतं आणि मी आणखीनच नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।